लग्न आणखी झालं नाही, मुलाच्या नावाने बारसे साजरे करण्याचं काम हे संजय राऊत आता करतात। नामकरण करायचं विधी ते पार पडतात आणि आश्चर्याची गोष्ट एक आहे, मला वाटतं संजय राऊतने का जे स्टेटमेंट केलेलं आहे ते आता दोन्ही पक्षाचा प्रवक्ता म्हणून केले की काय याबद्दल शंका उपस्थित व्हायला लागलेली। दोन्ही भाऊ एकत्र झाले, महाराष्ट्राने आनंद साजरा केला, आम्हाला त्याच्याबद्दल आनंद आहे। परंतु एक त्यांनी काल केलेल्या स्टेटमेंटमुळे आजपर्यंत संजय राऊतने जे जे भाकीतं केलेली आहेत ते भाकीतं उलटी झालेली हा इतिहास आहे। म्हणून लग्न आणखी झालं नाही, मुलाच्या नावाने बारसे साजरे करण्याचं काम हे संजय राऊत आता करतात। नामकरण करायचं विधी ते पार पडतात आणि आश्चर्याची गोष्ट एक आहे की राजसाहेब इतके शांत कसे हा एक प्रश्न आहे। म्हणून मला त्यांचा युती हो, त्यांना सत्ता मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावं। ही निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये जो जिंकेल तो खरा बादशाह होत असतो। म्हणून येणारी जे निवडणूक आहे ते एकदा लागू द्या, त्यावेळेला हे सगळं चित्र स्पष्ट होईल। राऊत असंही म्हटले की एकनाथ शिंदे ठाण्याचे नेते नाही, दोन्ही नात्याचे नेते नाही, राज ठाकरे आणि जम्मू काश्मीरला त्यासाठी गेले होते। त्यांचे विचार यांना विचारा, त्यांना बाळासाहेबांनी नेते केले नाही, उद्धव ठाकरेंनी त्यांना नेते केले। उद्धव ठाकरेंचं त्यात मोठेपणा आहे। अहो यांना काय करायचं याच्याशी काय मला काही कळत नाही। झालं ना काय म्हटलं, यांची काय लोकप्रियता आहे यांची? आमच्या मतावर निवडून आलेले राज्यसभा सदस्य कधी नगरसेवक झालेले नाही, हे नेतृत्वाचे गुण कुणाला सांगतायत? नेतृत्व आमच्यात नसेल तर त्या एकनाथ शिंदे साहेबांनी या विधानसभेमध्ये 60 सीट निवडून आणल्यात, छातीवर बसून ठोकून आणल्यात। हे त्यांचं नेतृत्व नाही। तुम्ही जे काय घोषणा करत होते मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण, 20 सीट आल्या, काय स्वतःचा पराजयासाठी कधीतरी त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे। इतर नेते काही बोलत नाही, परंतु ह्या संजय राऊत सारख्या माणसाने पक्ष धुळीस मिळवलाय हे मात्र निश्चित आहे। बेस्ट कर्मचारी